नमस्कार मित्र हो. चला 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 चला, बिगी बिगी चला, लवकर चला. चला चला, आता रडण्याची वेळ आली. तुम्ही म्हणाल काय बोलताय राव, रडण्याची कुठं वेळ असती का? अहो, लातूरच्या राजकारणामध्ये भावनिक राजकारण करायचं आणि मग शेवटच्या सभेत एखादा मुंबईहून हिरो आणायचा किंवा कोणीतरी साहेबाचे जगूया स्वप्ने साहेबाची म्हणायचं आणि मग रडायचं आणि मग कॅमेऱ्यात ते टिपायचं आणि भीती दूर करण्यासाठी सहानुभूती दाखवायची वेळ आलेली आहे. म्हणून रडणाऱ्यापासून सावधान, कारण आपल्याला लढणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. लोकांच्या प्रश्नासाठी लढणारा नेता पाहिजे. केंद्रात सरकार, राज्यात सरकार, त्याच विचाराचं सरकार इथं असलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, शेवटच्या प्रचार सभेत कदाचित रॅली काढून मुंबईहून 1, 2, 3 कोणीतरी हिरो येतील, मग काहीतरी कोरायचा प्रयत्न करतील. मग त्या कोरणाऱ्यापासून दाखवून द्या हे लातूरकर आहेत. हे लातूरकर रडण्याला भुलणार नाहीत. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, अहो 17 वर्ष तुम्ही राज्य करताय. साधा एक साहेबाच्या नावाचा रस्ता तुम्ही करू शकत नाहीत. साहेबाच्या नावाची असलेली कमान तुम्ही तोडताय. म्हणून मित्र हो, हीच वेळ आहे. चला चला, रडणाऱ्याला त्याची जागा दाखवून देण्याची. आपला पाणी प्रश्न, आपला स्वच्छ प्रशासन, आपले दिवाबत्ती, चांगले रस्ते, शहराचं पर्यावरण यासाठी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला, पक्षाला निवडून देण्याची वेळ आली. मग काय म्हणतात लातूरकर? काय म्हणतात लातूरकर? निवडून येणार कमळ. काय लातूर जिंकले, कमळ फुलले, हे चित्र आहे. म्हणून या फुलणाऱ्या कमळाला घाबरून काही जण रडून येतील, काही जण ग्लिसरीन आणतील, काही जण सहकुटुंब सहपरिवार येऊन रडतील. म्हणून मित्र हो, भावनेच्या आहारी न जाता सत्सद विवेक जागृत ठेवून, ज्यांच्यामुळं रेल्वेनं पाणी आलं, ज्यांच्यामुळं बोगीचा प्रकल्प झाला, ज्यांच्यामुळं पाणी पुरवठा योजना म्हणजे गतीनं सुरू आहे, ज्यांच्यामुळं भूमिगत गटारीचं काम सुरू आहे, ज्यांच्यामुळं शिवराज पाटील चाकूरकरांचं स्मारक होणार आहे, ज्यांच्यामुळं लातूरचा चेहरा आणि मोहरा बदलणार आहे. म्हणून रडणाऱ्यापासून सावधान, आणि हीच वेळ आहे. रडणाऱ्याला रडत बसवा. धन्यवाद. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.